या चित्रपटात तुम्ही तिघे म्हणजे आता जसे या कार्यक्रमात एकत्र आहात, या चित्रपटात तिघेच का? म्हणजे इतके इंडस्ट्रीत असताना तुम्ही तिघेच का? खरी गोष्ट आहे, इतकी इंडस्ट्रीत छान छान मंडळी असताना आता कोणाला तरी निवडावं तर लागतंच. तुम्ही एक संविधा लिहिता आणि मग त्याच्यात कास्टिंग करावं लागतं. तर सईबरोबर मी 2 चित्रपटात यापूर्वी काम केलं आहे. आणि इथे खरं सांगायचं ना तर मला असं एक व्यक्तिगत अशी आवड आहे की आपल्याला जे जमत नाही अजिबात तर ते करायचं, अगदी तोंडावर पडण्याची तयारी ठेवून. मग जसं मी या गाणी बघतो होता पण त्याच्यामध्ये मी नृत्य वगैरे केलंय. अरे वा. असं आयुष्यात कधी मला वाटलं नव्हतं की मी नृत्य असं होतं, पण ते केलं. तर तसंच सईच्या बाबतीत सुद्धा मला असं वाटत होतं की तिने आजवर न केलेलं काहीतरी तिने करावं. आणि तिचं ग्लॅमर आणि हे सगळं आपण जाणतो, पण ग्लॅमर सौंदर्य हे सगळं बाजूला ठेवून तुझ्यातला ॲक्टर मला हवा आहे असं मी तिला म्हटलं होतं. आणि म्हणून तिच्यासाठी एक चॅलेंज पोज करणारी भूमिका होती, म्हणून सई आली. मनवाच्या बाबतीत असं होतं की सामान्यतः मी ज्या अगोदर संहिता काही लिहिल्या त्यातली एक एक्सेप्ट फॉर हायवे सोडता बाकी ग्रामीण पार्श्वभूमीच्या होत्या. ते काही ग्रामीण फिल्म्स नव्हत्या पण त्याची पार्श्वभूमी ती गोष्ट तिकडे गावात घडत असे. तर त्यामुळे हिचा फार राग होता की मग काय तुमच्या सिनेमात आम्हाला कधी कामच नाही मिळणार कारण तुम्ही सगळं ते तिकडचं लिहिणार. आणि मी तर बांद्र्यात वाढलेली मुलगी वगैरे कॉन्व्हेंटची. ह्या सुदैवानी चित्रपटामध्ये एक असं पात्र होतं ज्याच्यासाठी ऑलमोस्ट मनवाच हवी होती. म्हणजे ते चित्रपट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की अशी मुलगी हवी होती की जिचं हे ताळ्यावर आहे पण ती शहरी वातावरणात वाढली आहे, तिची अभिव्यक्ती पूर्ण शहरी भाषेत होते आणि पण तिला चांगली समज आहे, नाटक करणारी आहे, थिएटरशी संबंधित आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीला सुटेबल अशी मुलगी मनवा असं वाटल्यामुळे मी तिला खोटं ठरवीत आमच्या चित्रपटामध्ये घेतलं. मग ह्याचं दिग्दर्शन मीच केलं, स्वतःच केलं. मग दिग्दर्शन केलेला हा पहिला चित्रपट कसा होता अनुभव दिग्दर्शन? मजेशीर होता, खूपच मजेशीर, एक्साइटिंग होता. आणि ना खरं सांगायचं तर मी तुम्हाला सांगतो की दिग्दर्शन करण्या म्हणजे डोक्यावर उडी मारणंच होतं. दिग्दर्शन करण्याचं कुठलं कंपल्शन असं नव्हतं, पण मला जाणून घ्यायचं होतं की ॲक्टर म्हणून एक माझा अहंकार घेऊन मी त्या सेटवर जातो, प्रत्येकच ॲक्टर. पण त्या पलीकडे कॅमेरा पाठीमागे बसलेला दिग्दर्शक तो ते सगळं सहन करून ते समजून घेऊन पाहिजे ते पुन्हा काढून घेत असतो. तो तुमच्या अहंकाराला पण आकार देत असतो तो आणि एक लार्जर जबाबदारी तो घेतो, पूर्ण चित्रपटाची जबाबदारी घेतो. खूप कलाकार त्याच्यात इन्व्हॉल्व असतात, आपल्याला माहिती आहे. म्हणजे अगदी कॅमेरामन हा सुद्धा वेगळा कलाकार असतो, आर्ट डिरेक्टर वेगळा असतो कलाकार. ही सगळी आपापल्या ठिकाणी क्रिएटिव्ह माणसं असतात आणि त्यांचे अत्यंत शार्प ओपिनियन असतात. या सगळ्याचं एक छान समतोल साधून तो एक कलाकृती साकार करतो. सो चित्रपटाचा दिग्दर्शक ही फार माणूस म्हणून सुद्धा स्वतःला तुम्हाला खूप चांगलं घडवणारी प्रोसेस आहे असं माझं मत आता झालेलं आहे. कोण आहेत अजून? खूप मंडळी आहेत. म्हणजे मला ज्यांच्याबरोबर काम करण्याची खूप एक आस होती आणि ते राहून गेलं होतं मागच्या चित्रपटात, ते मोहन काका, मोहन जोशी आणि रीमा मावशी. तर त्यांच्यावर काम करायचं होतं. बरं, ही मंडळी एवढी इतकी अनुभव समृद्ध, त्यांचं एखादा स्पर्श त्यांच्याजवळ बसण्याने सुद्धा खूप शिकायला मिळतं. तर अशा कलाकारांबरोबर काम करण्याचं नेहमीच एक अट्टहास राहिला. अगदी सुरुवातीच्या वळूपासून मोहन आगाशे, नाना पाटेकर, दिलीप प्रभाळकर, ज्योती सुभाष यांच्याबरोबर तिथे बसून तुम्हाला शिकायला मिळतं. तर त्या अर्थाने त्या दोघांबरोबर काम करण्याचा योग या चित्रपटात आला. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.